वर्धायनी माता ज्या गावातून वारे बुद्रुक या ठिकाणी तिचा उगम झालेला आहे ती अशी वर्धायनी माता तिच्या चरणाशी नतमस्तक होते। आज 194 विधानसभा लोक या ठिकाणी विधानसभा मतदारसंघाचा प्रचार सुरू असताना अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण सर्वजण प्रचार करीत आहोत। गाव वाड्या वस्त्यांवर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या या विभागातील कार्यकर्ते आपल्या आमदार भरतशेठ गोगावले यांचा काम करत आहोत। शिवसेनेकडून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला 20 तारखेला मतदान करायचंय आणि आपण या 20 तारखेच्या मतदानासाठी आपण सर्वजण सज्ज आहोत हे सर्वांनी लक्षात ठेवायचंय। आणि लक्षात ठेवत असताना जेणेकरून आपल्या ग्रामपंचायत हद्दीत वाड्या वस्त्या असतील त्यातल्या मतदारांना आपण सर्वांनी आपल्या धनुष्यबाण चिन्हावर कशा पद्धतीने मतदान करता येईल हे आपण आवर्जून सांगायचंय। ही आपली त्या गावातील शाखा प्रमुखाची, उपशाखा प्रमुखाची, महिला शाखा प्रमुखाची, महिला उपशाखा प्रमुखाची या ठिकाणी कसं बाई खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये विकास केला असेल तर आमदार भरतशेठ गोगावले साहेबांनी स्वर्गीय सुरेश कालगुडे यांची आठवण या ठिकाणी आवर्जून येते। आमचे बंधुराज असे होते थोडा वेळ का होईना पण त्यांची कारकीर्द प्रदीर्घ अशी कारकीर्द या ठिकाणी वाळण विभागासाठी नव्हे तर या जिल्हा परिषद गणासाठी त्यांनी आपलं प्राणाची आहुती देऊन या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम केलं आणि त्याने आपल्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी शिवसैनिक कशा पद्धतीने जगला पाहिजे, कशा पद्धतीने माझा या ठिकाणी बांधव जगला पाहिजे, माझ्या गावातील मुलं कशा पद्धतीने एमआयडीसीत लागली पाहिजे या ठिकाणी त्यांनी वाकण्याजोगं या ठिकाणी काम केलेले आज ते आपल्या समोर नाही आहेत आणि पाहिजे होते जेणेकरून आपल्या भागाचा विकास करण्यात त्याचा हातखंडा कोणी धरला नाही। परंतु असो मी आवर्जून सांगेल की त्यांनी जी कामं केली ती न भूतो न भविष्यती अशी कामे या सुरेश कालगुडेंच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहेत। मी त्यांच्या पवित्र स्मृतीस तिवार वंदन करतो। सन्माननीय आमदार भरतशेठ गोगावले यांच्या कार्याचा लोकाजोका आपण पाहतोय विविध माध्यमातून या ठिकाणी भरतशेठ गोगावलेंचा कामाचा लोकाजोका या ठिकाणी आपण पाहत आहोत। परंतु आपल्याला या ठिकाणी मोठी लढाई जिंकायचंय मित्रांनो, लक्षात ठेवा। आपण भरतशेठ चौकार तर मानणार आहेत पण तुम्ही त्या चौकारासाठी किती आपला मोल खर्च करणार आणि किती मतदान करणार आहोत हे आपण या ठिकाणी 20 तारखेला दाखवून द्यायचंय। खरोखरच भरतशेठ गोगावले एक व्यक्ती अशी आहे की अशा प्रकारचा आमदार तुम्हाला कधी सापडणार नाही। अगदी स्वस्त्यातील आमदार आणि स्वस्त्यातील आमदार भरतशेठ गोगावले यांच्यासाठी आपण 20 तारखेला मतदान करायचे आणि 23 तारखेला त्या चौकामध्ये तुम्हाला विजयाची माल त्यांच्या गळ्यात न घालता तुमच्या गळ्यात आम्ही घालू अशा जोमाने काम करा। खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी आवर्जून या सन्माननीय व्यासपीठावर असलेले सर्व पदाधिकारी यांना विनंती करेन की आपण चांगल्या प्रकारे आजपर्यंत काम केले आहात आणि त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी पुढे सुद्धा काम करायचंय। कोणाची नाराजी असेल त्यांनी यावेळी दूर ठेवा, कोणाला काय वाटत असेल तर त्यांनी मनातून काढून टाका। खरोखरच आपण जर काम केलं नाही आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी भगवान शेठ, रवींद्र कालगुडे शेठ, चंदू शेठ किती शेठ आहेत हे कुणामुळे झाले तर भरतशेठ गोगावलेमुळे शेठ झालेत हे सर्वांनी ज्ञात असायला पाहिजे। हे मी आवर्जून मी अजून बाकी आहे शेठ व्हायचं, मन्या कालगुडे बाकी शेठ व्हायचं, त्यामुळे मी पण आता 4थ्यांदा त्या पिरियड मध्ये मी शेठ होणार आहे हे लक्षात ठेवा। कृपया सर्वांना विनंती आहे आपण 20 तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबून भरघोस मताने भरतशेठ यांना विजयी करा ही अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे या ठिकाणी 2 शब्द मला बोलण्याची संधी मिळाली तर आभार मानतो। आणि या ठिकाणी समोरील जे आहेत लोक त्यांनी आतमध्ये येऊन बसा शिवसैनिकांनो या ठिकाणी मैदान